तुकाराम मुंढेचा मोठा इशारा, गुटखा माफियावर आता थेट MCOC, राज्यभर होणार चर्चा. राज्यभरामध्ये सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळते. एकाच नावाची राज्यभरामध्ये जोरदार दहशत पाहायला मिळत आहे आणि ते नाव म्हणजे FDS आयुक्त तुकाराम मुंढे यांचं. अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारत आयुक्त तुकाराम मुंढे हे फुल टू फुल ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र सध्या राज्यभरामध्ये पाहायला मिळतंय. राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या गुटखा माफिया, गुटखा किंग आणि भेसळखोरांची धाबे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने चांगलेच दणाणले आहेत. कारण तुकाराम मुंढे यांनी आता थेट इशारा दिला आहे. तो म्हणजे गुटखा माफियावर आता साधा गुन्हा नाही तर थेट मेकोको अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही मोठी आणि गांभीर्याची बातमी तुमच्यासमोर आलेली आहे. म्हणजेच की गुटखा माफियांची आता खबर नाही. कारण की तुकाराम मुंढे यांनी हातात घेतलेले कार्य आता ते पार पाडणार. त्यामुळे आता गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दणाणणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या FDA पथकाने तब्बल 73 ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केलेला होता. मुंढेंच्या या कारवाईमुळे आता हे सर्व गुटखा माफिया आहेत, जे भेसळखोर आहेत, त्यांची भीती एवढी बसलेली आहे की बीडच्या परळीमध्ये फक्त तुकाराम मुंढे यांचं पथक असल्याची चर्चा सुरू आहे. आणि त्याचवेळी अक्षरशः अवैध पानपट्टी आणि दुकान पटापट बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यभरामध्ये FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे हे भेसळखोर आणि गुटखा माफियांच्या विरोधात जोरदार कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे अतिशय सक्रिय झालेले आहेत. बेधडक पद्धतीने राज्यभरामध्ये कारवाईचे सत्र त्यांनी सुरू केलेले आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे आता दणाणल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यात दहशतसुद्धा पसरलेली आहे. नुकताच तुकाराम मुंढे यांनी मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये सुद्धा ते फुल टू ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या गुटखा माफिया, गुटखा किंग यांच्या धाबे अक्षरशः आहेत. यांचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुकाराम मुंढे यांनी दिलेला इशारा. आता या गुटखा माफियावर साधा गुन्हा दाखल केला जाणार नाही तर त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार. म्हणजेच की MCOC यांच्या अंतर्गत. बुधवारी जर पाहिलं तर तुकाराम मुंढे यांच्या FDA पथकाने अतिशय धडाकेबाज कारवाई केलेली होती. राज्यभरामध्ये 43 ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंढेच्या धडाकेबाज कारवाईमुळे आता बीडच्या परळीमध्ये सुद्धा केवळ तुकाराम मुंढे यांची चर्चा सुरू आहे आणि तुम्हाला याची भीती पण पाहायला मिळत आहे. कारण की आता ही 73 ठिकाणी त्यांची छापेमारी करण्यात आली आणि ही कारवाई 3,95,00,000 रुपयांच्या प्रतिबंध माल मसाला, गुटखा आणि निकृष्ट दर्जाची विषारी सुपारी जप्त करण्यात आली. आणि हा एवढा मोठा ट्रक तुकाराम मुंढे यांनी अक्षरशः समोरासमोर पकडला. त्यामुळे त्याच्यात एक विषारी आणि खूप विषारी आणि निकृष्ट अशी सुपारी पकडण्यात आली, ज्यामध्ये तब्बल 3,95,00,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा होता. या मोहिमेदरम्यान नियम आणि पायदळी तुडवणाऱ्या 17 आस्थापनांना जागेवर सील करण्यात आलं. 21 गुटखा माफियांच्या बेड्या ठोकवण्यात आल्या. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सर्वच ठिकाणी FDAच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. कारवाई हा धडाका फक्त गुटख्यापुरता मर्यादित नाही. सर्वसामान्य आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरीच्या सुद्धा तुकाराम मुंढे यांनी खैर केलेली नाही. एकट्या पुण्यामधून तब्बल 47,36,000 रुपयांचा संशयित भेसळयुक्त पनीर, खवा आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आला. आणि आमच्या सगळ्यांच्या जीवावर हा बेत टाकल्यानुसार आणि पैसे कमवण्याचा हा यांचा व्यवसाय तुकाराम मुंढेंनी उघडकीस आणलेला आहे. आता तुकाराम मुंढे आपल्यासाठी बेधडक कारवाई करत आहे आणि नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची बातमीसुद्धा ठरणार आहे. परंतु काही ठिकाणी या गोष्टीचा विरोधसुद्धा होत आहे. भेसळखोराच्या मुळावर घाव घालणाऱ्या निर्यात आता तुकाराम मुंढे यांनी केलेला आहे. नुकतीच तुकाराम मुंढे यांनी मुंबईच्या राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध उत्पादक संघाची तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये राज्यामध्ये धडाकेबाज कारवाई करणाऱ्या यांच्यावर इशारा दिलेला होता. त्याच अनुषंगाने बीडच्या परळी शहरात सकाळपासून एकच चर्चा सुरू आहे, तो म्हणजे तुकाराम मुंढे आणि यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता सगळीकडे तुकाराम मुंढेची दहशत पसरलेली आहे. बिना परवाना व्यवसाय करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या यापुढे कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. कोणतीही राजकीय परवानगी न देता, कोणत्याही दबावाला बळी न पडता तुकाराम मुंढे राज्यभर धडक कारवाया करत राज्याला भेसळमुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलल्याचे चित्र संपूर्ण कारवायातून पाहायला मिळत आहे.
आणि ते निडरपणे आपले काम करत आहे. मकोकाचा इशारा दिल्यानंतर गुटखा आणि माफिया आणि गुटखा किंग यांच्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. त्यांच्या विरोधात आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचं कंबरडं मोडल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. पण आता गरज आहे ती केवळ तुकाराम मुंडे यांना जनतेच्या सहभागाची आणि जनतेच्या पाठिंब्याची. कारण राज्यभरामध्ये जे कोणी गुटखा माफिया असतील किंवा अन्नपदार्थामध्ये भेसळ करणारे असतील त्यांच्या विरोधात धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू झालेले आहे. त्यामुळे जनसामान्यांकडून तुकाराम मुंडे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. तुमच्या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अवैध साठा किंवा भेसळ होत असेल तर तुम्हीही आवाज उचलू शकता. आणि कारण या तुकाराम मुंडे हे थेट जनतेच्या दरबारात गेलेले आहेत. जनतेचं ऐकून ते राज्यकारभारामध्ये जोरदार कारवाई करत आहेत आणि ते तुमचं ऐकणारसुद्धा. म्हणून आपल्या जवळपासच्या सर्व गुटखा आणि भेसळयुक्त पद्धतीच्या मालावर जप्ती आणू शकता. मुंबईतील बैठकीनंतर दुधाच्या भेसळीवर सुद्धा आता मोठे निर्णय घेतले जाणार आहे. त्याचबरोबर गुटखा माफियांच्या विरोधात सुद्धा राज्यभरामध्ये मोठी कारवाई केली जाणार आहे. तुकाराम मुंडे जी कारवाई करतायत त्यामधून आता पुढील काळात कोणकोणत्या ठिकाणी कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात जास्त आपल्या नागरिकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की तुकाराम मुंडे जे काम करत आहे त्याला आपला थेट पाठिंबा असणे आवश्यक आहे. म्हणून तुकाराम मुंडेंच्या कामाला तुम्ही पण सहकार्य करा. जेणेकरून तुम्हाला जे पण माहिती गुटखा माफिया, गुटखा किंग यांच्याबद्दल माहिती होईल किंवा दुधामध्ये भेसळ मिक्स करणाऱ्या किंवा कोणत्याही अन्नपदार्थ किंवा नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा कोणत्याही वस्तूबद्दल तुम्ही कंप्लेंट करू शकता. त्याच्यामुळे तुकाराम मुंडेंनासुद्धा तुमच्या सपोर्टची गरज होईल आणि त्यांच्यात ही गोष्ट संपूर्णपणे पसरेल. तुकाराम मुंडे हे जल्लोद आणि खूप निकृष्ट आणि भीतीने काम करत आहे. तुकाराम मुंडे थेट जनतेच्या दरबारात आहेत आणि ते जनतेकडून जनतेचे सगळं काही ऐकून राज्यभरामध्ये जोरदार कारवाई करत आहेत. त्यांच्यापर्यंत जनतेचा पण पाठिंबा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. कारण की जे काही कंपन्या जे काही भेसळयुक्त मोठ्या मोठ्या कारभार करत होते त्यांच्या आता कंपन्यावर ताला लागलेला आहे. म्हणजेच की त्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे. आत्ताच झालेल्या नुकत्या मोठ्या कारवाईमध्ये या गोष्टी दिसून पडत आहे. पहिले पतंजली, त्यानंतर थेट सुपारी जप्त झाली आणि त्यानंतर भोयर इथली दूध उत्पादन कंपनी पण बंद करण्यात आली. आणि अशा मोठमोठ्या कारवाया आता तुकाराम मुंडे यांच्या याच्यात होत आहे. नुकत्याच बैठकीमध्ये तुकाराम मुंडे यांनी थेट नागरिकांना आवाहन करत म्हणलेलं आहे की हा माझी तुमची नाही तर आपल्या सर्वांची लढाई आहे. यामध्ये तुमचा पाठिंबा मला असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही तत्पर राहा. नागरिकांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.